भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। खबर अकोला से है, जहां अकोला लोकसभा क्षेत्र में इस बार त्रिकोणीय मुकाबला देखने को मिल रहा है। इस बार इस सीट से बीजेपी के प्रत्याशी अनूप धोत्रे, कांग्रेस से डॉक्टर अभय पाटिल और वंचित बहुजन अघाड़ी के प्रकाश आंबेडकर चुनावी मैदान में हैं। वहीं तीनों प्रत्याशियों को लेकर हमारे सी न्यूज़ भारत के संवाददाता ने अकोला की जनता से बातचीत कर उनकी राय जाननी चाहिए। ग्राउंड लेवल पर जाकर लोगों के विभिन्न सवालों पर प्रतिक्रियाएं ली, जैसे अकोला को लेकर जनता के मन में सांसद कौन है। हर नागरिक ने अलग अलग प्रतिक्रिया देकर अपनी भावनाएं व्यक्त की। देखिए रिपोर्ट। औराग सी न्यूज़ भारत में आपका स्वागत है। आज अकोला के अशोक वाटिके में आम लोगों की राय, जो लोकसभा का चुनाव है, इस सिलसिले में आज अब हम लोग सब हमारी टीम यहाँ पर मौजूद है। यहाँ पर लोगों की राय जानने की अपन कोशिश करेंगे कि लोकसभा में कौन सा उम्मीदवार का जो पलड़ा भारी है, तो अपन जान लेंगे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? प्रधान। आज या ठिकाणी लोकसभाचे जे सध्या इलेक्शन आहेत, तर यामध्ये जे तिरंगी लढत आहे, यामध्ये डॉक्टर अभय पाटील आहेत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत, त्याचप्रमाणे संजय धोत्रे जे विद्यमान खासदार होते त्यांचे सुपुत्र अनूप धोत्रे हे या निवडणुकीमध्ये म्हणजे लढत आहेत। तर या उमेदवारापैकी म्हणजे या तिन्ही उमेदवारात आपलं मत काय आहे एक नागरिक म्हणून? तिन्ही उमेदवाराचा प्रचार जोरानं चालू आहे। त्यामध्ये कदाचित वंचित आघाडी पुढे जाईल। काय कारण आहे वंचित आघाडी पुढे जाईल, याचं कारण काय आहे? विकास, सुशिक्षित कार्यकर्ता, सुशिक्षित नेता, समजदार नेता, अनुभवाचा नेता, एकात्मतेचा नेता। बाळासाहेब जर समजा निवडून आले तर विकास जो अकोला जिल्ह्याचा आहे, तो म्हणजे तुमच्या मतानुसार ते म्हणजे विकास हा कुठला अपेक्षित असला पाहिजे ते जर निवडून आल्यानंतर? बाळासाहेब निवडून आल्यावर सगळं लोकांचा एकोकाचा कायम राहिला पाहिजेत, वैरत्व कमी झालं पाहिजेत। हा एक विकास आहे, मानवीय विकास आहे, मनाचा विकास आहे। सध्याची परिस्थिती एकमेकाचे वैरी म्हणून बागत आहेत बहुतांशी मानव अकोल्यातली। आणि विकास मनाचा झाला पाहिजेत, बुद्धीचा झाला पाहिजेत, देशाचा झाला पाहिजेत, एकात्मता कायम राहिली पाहिजेत। याआधीसुद्धा बाळासाहेब दोनदा खासदार झाले होते, तर त्यावेळेस जो अपेक्षित समजा म्हणजे विकास पाहिजे होता, तो त्यावेळेस दिसून नाही आला। पण त्या संदर्भात आपलं काय मत आहे? त्यावेळेस लोकांनी त्यांच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही, त्यांचा विकास तुम्हाला समजला नाही, मला समजला नव्हता। अकोल्यामध्ये न्यायालयाची बांधणी अटल बिहारीपासून त्यांनी घेतलेली आहे। न्यायालयाच्या बिल्डिंग झाली त्याच्याच वेळेस झालं, हे जे बिल्डिंग झाल्या त्याच वेळेस बाळासाहेबांना दिलेले आहे। आणि हे गटार गंगा जे काढली की नाही, ते बाळासाहेबाची आयडिओलॉजी म्हणून आली, ती फेल झाली। इथल्या लोकांना त्याचं महत्त्वच कळत नाही। तर चर्चा ही पण मध्यंतरी होती की बा जसं महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांनी युती करायला पाहिजे होती, तर या संदर्भात आपलं काय मत राहणार? प्रकाश आंबेडकर यांनी युती करायला पाहिजेत होती, या वाक्याशी मी सहमत नाही। या वाक्याशी मी सहमत आहो की प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीची युती व्हायला पाहिजेत होती। युती करायला पाहिजेत म्हणजे एकतर्फी बदनामी येते, युती व्हायला पाहिजेत होती म्हणजे दोघांनाकडे त्याचं महत्त्व जाते किंवा बदनामी होते। एका प्रकाश आंबेडकरने युती करायला पाहिजेत होती, हे वाक्यच चुकीचं आहे। ठीक आहे, यासमोर आपण अजून कुणाच्या प्रतिक्रिया घ्यायच्या? या ठिकाणी अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। सर, आपलं नाव काय? माझं नाव निखाडे गुरुजी, अनिल निखाडे। आपले जे आता सध्या लोकसभा आहे, या लोकसभेमध्ये जे तिरंगी लढत सध्या आहे, तर कोण आपल्याला असं म्हणजे अकोल्याचा खासदार होईल असं आपला म्हणजे एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून आपल्याला वाटणार? ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येतील एवढा आत्मविश्वास आम्हाला आहे, खात्री आहे।
कुठल्या विश्वासावर म्हणजे असं कुठलं ठोस म्हणजे असं कुठलं कारण वाटते किंवा बाळासाहेब निवडून येतील असं म्हणजे विजन नेमकं काय म्हणजे काय असं ठोस? कारण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ जी आहे ती सामाजिक चळवळ आहे आणि गेल्या 40 वर्षापासून सामाजिक चळवळीचं काम मोठ्या सातत्याने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. त्यामुळे या ठिकाणचा असणारा जो वंचित घटक आहे, सामाजिक दबलेला, कुचलेला, रंजलेला, गांजलेला, शोषित, पीडित, गरीब हा आता प्रचंड प्रमाणात जागृत झालेला आहे आणि त्यामुळे इथल्या सगळ्या बहुजन समाजाचा कल हा टोटल बाळासाहेब आंबेडकरांकडे असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येतील. बाळासाहेबांना जे अपेक्षित जे काही मुस्लिम समाजाचं जे मत आहे ते यावेळेस म्हणजे निर्णायक ठरू शकेल का मुस्लिम मताचं? हो, 100% निर्णायक ठरणार आहे आणि यावेळेस मुस्लिम समाजाचा कल जो आहे 90% कल जो आहे तो ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसोबत असल्यामुळे बाळासाहेबांची बाजू अतिशय मजबूत झालेली आहे. या ठिकाणी अजून काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. मावशी, काय वाटते की या लोकसभेत कोण निवडून येईल? बाळासाहेब आंबेडकर. काय कारण आहे? नाही पण ते लय चांगले आहात ते गरिबाचे कोणाचंही भाग घेतात, शेतकऱ्याचा, गरिबाचा सगळ्याचा भाग घेतात, ते सगळ्याचा भाग घेतात ना. पण ते आले पाहिजेत, आले येतात ते. अजून या ठिकाणी अजून लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. या इकडे. काय वाटते तुम्हाला या ज्या लोकसभा आहेत तर तुमचं मत काय वाटते? काय म्हणजे लोकसभेचा उमेदवार खासदार कोण असणार अकोल्याचा? अकोल्याचा खासदार बाळासाहेब आंबेडकरच असणार. कारण काय? कारण सर्व जे बहुजन समाज आहे, वंचित जे घटक आहे तो घटक सगळा बाळासाहेबाच्या पाठीशी आहे. कारण या बाबासाहेबाचे जे संविधान आहे, संविधान महत्त्वाचं आहे, ते संविधान वाचलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा जो सन्मान आहे तो सन्मान पुढे टिकून राहावा यासाठी सबंध समाजाने, या देशातील सबंध जे बहुजन समाज आहे 85% समाज आहे, या समाजानं बाळासाहेब आंबेडकरांना साथ देऊन यावेळेस निवडून आणायलाच पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. महाविकास आघाडीसोबत बाळासाहेबांनी युती केली नाही याचं पण आलो अकोल्याच्या नवीन बसस्टँडवर. या ठिकाणी आपण लोकसभेचा उमेदवार कोण या संदर्भात आपण काही नागरिकांसोबत चर्चा करणार आहोत की अकोल्याचा लोकसभेचा उमेदवार हा कोण असणार. तर या ठिकाणी आमचे आप्पाजी, आपलं नाव काय? माझं ज्ञानदेव शंकर ठाकरे. काय वाटते अकोल्याचा खासदार आपणास कोण म्हणजे निवडून येईल असं वाटते? मला वाटते की अभय पाटील निवडून येतील. काय कारण आहे अभय पाटील निवडून येण्याचं? अभय पाटलांना गोरगरिबांचे चांगले उपकार करून ठेवले गोरगरिबा. या ठिकाणी अजून प्रकाश आंबेडकर आहेत, त्यानंतर जे विद्यमान खासदार होते संजय धोत्रे त्यांचे सुपुत्र हे सुद्धा निवडणूक उभे आहेत. तर त्यांच्याही मत म्हणजे त्यांच्याविषयी आपलं मत काय? त्यांच्याविषयी एवढं काही नाही, पण जसं त्यांना एवढं काही कामं नाही केलं. आपल्याला काय वाटते? आपल्याला चांगलं वाटते डॉक्टरसाठी अभय डॉक्टर. काय कारण? यायला म्हणजे श्रीरामाचं मंदिर गेलं नाही याच्या पार्टीनं आम्हाला खूप आनंद आहे. आपल्याला काय वाटतं आपाजी लोकसभेचा उमेदवार कोण असा? सांगा आपलं काय मत आहे? आपलं तर मत हेच आहे की बा अभय पाटील येतील निवडून. यायला पाहिजे. पण ते आता राम मंदिरच्या ना आपल्या मोदी सरकारनं आपल्या ह्याच्याकडे उपकार केलेला आहे हिंदू समाजात. या ठिकाणी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असल्यास काही लोकांचं मत असं आहे की बा डॉक्टर अभय पाटील निवडून आले पाहिजे. काही लोकांचं मत आहे की अनुप धोत्रेसुद्धाही निवडून आले पाहिजे. आपण अजून काही लोकांशी चर्चा करणार आहोत. काय ताई, काय वाटतं आपल्याला कोण येईल लोकसभेसाठी निवड? माझं तर मनपूर्वक असं वाटते की अभय पाटीलच येणार. काय कारण आहे अभय पाटील येण्यासाठी निवडून? म्हणजे अभय पाटील म्हणजे सगळ्याच बाबतीतनी जरा आरोग्याच्या दवाखान्याच्या बाबतीत सगळ्याच्या सगळे ट्रेन आहे. या ठिकाणी आपण काही नागरिकांचा अजून घेऊ प्रतिक्रिया. काय वाटेल आपल्याला? काय वाटेल लोकसभेचा उमेदवार अकोल्याचा कोण असणार आहे? लोकसभेचा उमेदवार अभय पाटीलच असायला पाहिजे. काय कारण आहे? त्यासोबत प्रकाश आंबेडकरसुद्धा उभे आहेत. त्यांचं इथं चांगल्या प्रकारे चळवळ मोठी उभी आहे.
तर अभय पाटील म्हणजे आहेत नो प्रॉब्लेम, पण त्याच अनुषंगाने अजून आपलं मत काय जाणून घ्या. विकासाच्या संदर्भात आपलं मत काय अकोल्याचं? विकासाबद्दल त्यांनी देश सेवा केली, लोकांची सेवा केली, त्यांनी चांगलं कार्य केले, त्याबद्दल अभय पाटील हेच आभारी आहेत. त्यांनी अभय पाटीलला निवडून द्यावं हेच माझी धन्यवाद विनंती. या ठिकाणी नागरिकांचं मत आहे अभय पाटील येथील निवडून अशी त्यांची दाट शक्यता आहे. अजून काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. इथं एक आपल्या ताई आहेत, ह्या ताईंना आपण काही विचारू. ताई, आपल्याला काय वाटणार आहे लोकसभेचा म्हणजे खासदार कोण असणार आहे अकोल्याचा? आता ते काहीच माहीत नाही त्याच्यावर आता तरुण वर्गाचा काही प्रतिक्रिया घेऊया आपण. तरुण वर्गाचा काही प्रतिक्रिया घेऊ. या ठिकाणी आपले एक ताई आहेत, तरुण ताई. लोकसभेचा उमेदवार आपलं काय, म्हणजे एक तरुण म्हणून आपलं मतदार म्हणून काय मत आहे? नाही कुछ बोलना नहीं. या ठिकाणी विचारूया. आपण एक ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण यांना विचारू अकोल्याचा खासदार कोण असणार आहे हे आपण यांना विचारू. काका, काय नाव आपलं? रमाकांत जैन. काय अकोल्याचा जो लोकसभेचा खासदार असणार आहे तो कसा असला पाहिजे आणि कोण म्हणजे निवडून येईल बुवा असं आपली मत काय? भारतामध्ये मोदीशिवाय पर्याय नाही, मोदीच पाहिजे. बाकी आता अकोल्याचा जो खासदार आहे तो जो आहे तो आहे. नाही, काय मत म्हणजे आपली प्रतिक्रिया काय असेल की बा कोण यायला पाहिजे निवडून अकोल्याचा लोकसभेसाठी? हे आपले धोत्रे साहेब. या ठिकाणी अजून काही प्रतिक्रिया घेऊ. प्रतिक्रिया द्यायची. या ठिकाणी आपण एका दादांना विचारूया. दादा, आपलं नाव काय? राजू शिरसाट. काय लोकसभेचा जे उमेदवार आहेत तर त्या संदर्भात अकोल्याचा खासदार कोण असायला पाहिजे आपलं मत? ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. आणि सर बी जे पीचं कार्य बघता आता सध्याच्या टायमामध्ये शासन आपलं केंद्र शासनामध्ये आणि महाराष्ट्र शासनामध्ये एवढं काही विषय झालेलं नाही आहे. आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर बी जे पी सरकार एकदम निष्क्रिय ठरलेली आहे. आणि अकोल्याचे अर्ध्यापैकी जास्त युवा वर्ग हा पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये कामासाठी निघून गेलेला आहे आणि तिथंसुद्धा त्यांना कामं मिळत नाही आहेत. आणि हे बेरोजगारीच्या मुद्द्यावर इतके निठल्ले ठरलेले आहेत ना, आणि त्याच तोंडाने आपल्याजवळ येतात आणि मतं मागायला येत आहेत. आणि याला कोणत्या तोंडाने आपण म्हणजे कोणत्या हाताने मतं द्यावा ह्याच विचार पडलेला आहे. आणि यांचा मुद्दा काय राहणार आहे? हे नवीन यांनी चेहरा तर दिलेला आहे, जसं की आपले भावी जे खासदार होते यांचा मुलगा यांनी अनुप धोत्रे म्हणून हा दिलेला आहे. पण यांच्यामध्ये आता सध्याच्या परिस्थितीमध्ये यांच्याजवळ नवीन म्हणजे कार्य काय आहे सध्याचं? म्हणजे यांच्या वडिलांना काही केलेलंच नाही आहे अकोल्यासाठी. अकोल्याचा रोजगार म्हणजे तुम्हाला जर पायाचा विकास तर तुम्हाला दिसू शकतो. अशोक वाटिका मागचा जो पूल बांधलेला आहे यांनी तो सुद्धा पडलेला आहे अर्ध्यापैकी जास्त. त्यालाच रिपेअर करून यांनी तिथंच्या तिथं उभं केलेलं आहे. कधी पडण्याची गॅरंटी नाही आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे हे की अनुप धोत्रे हा नवीन चेहरा म्हणून दिलेला आहे. यांच्या वडिलोपाध्याय ज्यांनी कामं केले यांनी पण योग्य कार्य केलेलं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे की हे काय करतील हे तुम्ही प्रश्न आम्हाला विचारतात, त्यांना विचारा की तुमच्याजवळ काय आहे करण्यासाठी अकोल्यासाठी. आपलं मत असं आहे की जे आता मतदार आहे की आपण देशाचे नागरिक आहोत, नागरिकांचं ज्या म्हणजे जो त्याचा मताचा जो कौल आहे तो कुणाकडे असला पाहिजे हेच आमचं काम आहे एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून. बिलकुल सर, बिलकुल माहिती आहे का तुमचा कौल यातर्फे आहे ना की बा या म्हणजे या मार्गाकडे आहे की बा कोणाकडे आहे कौल कोणाकडे? आमचं म्हणणं आहे की बा उमेदवार खासदार कोण असणार, भावी खासदार कोण असणार? तो कोणी असो सर, माझं मत तर समजा प्रकाश आंबेडकरांकडे आहे. पण माझं म्हणणं आहे की बा जर जोही कोणी समजा आम्हाला रोजगार युवा वर्गाला रोजगार द्यायची जो गोष्ट अकोल्यात तुमच्या मताप्रमाणे असा म्हणजे कुठले विकास काम असे खुंटले आहेत असं एक म्हणजे असं तुम्हाला वाटतं? सर आजपासून 10 ते 15 वर्षा अगोदर आपल्या अकोल्याला बिर्ला सावत्रा मिल आणि बऱ्याचशा मिल अशा होत्या की ते चालू होत्या. आणि काही आता सावत्रा मिल जे आहे सर त्याची आता जर चौकशी केली ना त्याच्यामधल्या अर्ध्यापैकी जास्त मशिनरी जे चालू कंडिशनमध्ये आहेत किंवा ते चालू करू शकते शासनानं जर विचार केला त्याच्यावर तर. आणि आपला बराचसा युवा वर्ग हा इथं रोजगार भेटू शकतो. आणि यांनी कार्य करायला पाहिजेत माझ्या हिशोबाने त्याच्यावर सर की बा युवा वर्गाला कार्य म्हणजे काम भेटू शकेल असं. या ठिकाणी काही लोकांची प्रतिक्रिया या पद्धतीची पण आहे की बा अकोल्यामध्ये विकास हा म्हणजे न झाल्यासारखा आहे. 20 वर्षापासून जे काही विद्यमान खासदार होते त्यांच्या संदर्भात बी बऱ्याचशा लोकांची काही नाराजगी आहे. या ठिकाणी अजून आपण प्रयत्न करूया जाणून घेण्याचा. तर काका, काय आपलं नाव? रामकृष्ण पावलोदे. काय वाटतं अकोल्याचा जे लोकसभेचा खासदार असणार तर तो कोण म्हणजे असायला पाहिजे किंवा कोण असेल? अनुप अकोला से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण वाहुरवाग की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप देखते रहें सी न्यूज़ भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।